श्रीगुरुभ्यो नमः। या परिषद गुलमेलच्या माध्यमातून शिवाचार्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्रीय कीर्तनकार, प्रवचनकार, गायक असतील, वादक असतील किंवा सर्व अनेक पदाधिकारी असतील किंवा शिवाचार्य पदाधिकारी असतील, फक्त एकच असं मला प्रश्न आहे, हा हिंदू धर्म होता का त्याचा अपभ्रंश निर्माण झाला? सिंधू आणि हिंदू ह्याच्यात भ्रंश निर्माण आपण केलेला. सिंधू काय नाव होतं? एक प्रांत होता आणि त्या सिंधू प्रांतावरनं साखर महाराजांना विनंती, आपल्याला बोलायचंय, कृपया बसा. सिंधू प्रांताच्या नदीकाठी त्या सिंधू प्रांताच्या नदीकाठी जे 7 विद्वान पंडित होते, मग कोणी कुठली कोणाची पूजा करतील त्याच्यावरनं सिंधू आणि हिंदू, सिंधूचा हिंदू शब्द निर्माण झाला. त्याच्यातनं हिंदू धर्म कुठंच उल्लेख नाहीये, धर्मामध्ये ग्रंथामध्ये कुठंच नाहीये. आणि त्याच माध्यमातून आपण हिंदू करण्याच्या ऐवजी फक्त वीरशैव लिंगायत सिद्धांत शिखामणीमध्ये व्याख्या वीरशैव लिंगायताची लियते गम्यते यत्र चराचरम, आणि वीर शब्दाचा अर्थ असा आहे, वी म्हणजे विद्या आणि रम म्हणजे रममान. त्या धर्मामध्ये मी रममान होणार आहे, हा वीरशैव आहे. म्हणून वीरशैव लिंगायत हा सिद्धांत शिखामणीमध्ये अगस्ती महर्षीला रेणुकाचार्यांनी उपदेश दिलेला आहे. आणि मगाशी जे काय प्रांत निर्माण झालं, बसवेश्वर महाराजांच्या अगोदरचा 5000 वर्ष, 5 ते 7,000 वर्षापूर्वीचा आपला सनातन धर्म वीरशैव आहे. मागून येणार म्हणजे एक म्हण आहे सर, काना मागून आला तिकट झाला, काना मागून आला तिकट झाला, असं आपल्या धर्मामध्ये आपणच निर्माण केलेला, दुसऱ्यानं कोणी नाही. कारण बसवेश्वर महाराज कोण होते मुळात त्याचा अभ्यास करा पूर्ण आधी. मन्मथ स्वामी कोण होते त्यांचा पूर्ण अभ्यास करा. आणि पंचाचार्य कोण होते, त्यांचा धर्म कोण होता, संस्थापक कोण होते, आद्य रेणुकाचार्य धर्म संस्थापक होते. मन्मथ स्वामीने त्यांची दीक्षा, मन्मथ स्वामीचे गुरु कोण होते, इतर लिंगायत आपल्या धर्माचे गुरु आहेत, मानोरकर महाराज. म्हणजे एक आपण अपभ्रंश निर्माण करत चाललो, त्याच्यामुळं आपल्या धर्माला अल्पसंख्यक धर्माचा मान्यता आपणच खाली ओढत चाललो. म्हणजे एक खेकड्याची अवलाद निर्माण आपणच करत आहोत. एक खेकडा मिळाला तर दुसऱ्याला कसं ओढून घ्यायचं ते साठवून ठेवायचं, पण तिसरा आला की पहिला निघून जातो. ही आपल्याकडे प्रवृत्ती नको आहे. आणि जे आज दोंडे सर आपल्याला जी काय मार्गदर्शन करतात, हे पालन तुम्ही करायचं काम तुमचं आहे. समाज महाराज लोक सांगून गेले, पूर्वीचे महाराज होते, आप्पा होते, लिंगायत सद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य होते, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज होते, मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज होते, असे अनेक शिवाचार्य विद्वान धर्माबद्दल सांगत होते. आज इतकी कळ आली की कुणाचं कुणालाही भ्रम राहिलेला नाही. कीर्तनकार काय कीर्तनकारांनी सांगतात, प्रवचनकार दुसरंच काहीतरी सांगतात, महाराज लोक तिसरंच काहीतरी सांगतात, ऐकणारे तिसरंच ऐकून चौथंच भांडणं लावून जातात. म्हणजे आपण आपलंच अपभ्रंश करून आपल्या धर्माची पाय खेचणी आपण करतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून आजच्या या सभेच्या माध्यमातून धोंडे सर राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि त्या उपाध्यक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन जर धर्म टिकवायचा जर असेल तर आपण ज्या गोष्टीला मान्यता आहे, फक्त येत्या जनगणनेमध्ये जे काय धोंडे सरांनी सांगितले, काही शिवाचार्य सांगतात, त्या पद्धतीने आपण फॉलो करावा असं अभिष्ट चिंतन. धन्यवाद अप्पा.